नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भाग 1 पेपर नंबर 1 मधील पहिल्या प्रकरणातील हा तिसरा मुद्दा आपण पाहत आहोत, जो की भारतीय संविधानाचा सरनामा या नावानं परिचित आहे. भारतीय संविधानाच्या सुरुवातीला जोडलेला जो सरनामा आहे, त्या सरनाम्याला भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका किंवा उद्देशिका किंवा प्रास्ताविका किंवा प्रस्तावना असं देखील म्हटलं जातं. तर इंग्लिशमध्ये त्याला प्रिॲम्बल असं म्हटलं जातं. या व्हिडिओमध्ये आपण ह्या उद्देशपत्रिकेची माहिती घेऊयात. भारतीय संविधानाची ही जी उद्देशपत्रिका आहे तर ती अशी आहे: आम्ही भारतीय जनता भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता याची शाश्वती देण्याचे आमच्या या घटना समितीत आज नोव्हेंबर 1949च्या 26व्या दिवशी ठरवित आहोत आणि ही घटना आम्ही आमच्यासाठी तयार, मान्य व आधी स्वीकृत करीत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका आहे. तत्पूर्वी मी आपणास सांगू इच्छितो की प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राची स्वतःची काही वैशिष्ट्ये असतात, त्या राजकीय व्यवस्थेच्या काही विचारधारा देखील असतात आणि ही वैशिष्ट्ये, विचारधारा आपल्याला जर पाहायची असेल तर संपूर्ण संविधानाचा अभ्यास न करता संविधानाच्या सुरुवातीला जी काही प्रस्तावना किंवा जी काही उद्देशपत्रिका जोडलेली असते तिचा अभ्यास करून त्या राष्ट्राची जी काही वैशिष्ट्ये आहेत किंवा ज्या काही विचारधारा आहेत किंवा ते राष्ट्र कोणती उद्दिष्टे गाठू इच्छितो हे सर्व माहीत होण्यासाठी म्हणून त्या राजकीय व्यवस्थांच्या संविधानाच्या सुरुवातीला अशा प्रकारची उद्देशपत्रिका जोडलेली असते. शिवाय देशाचं संविधान हे त्या राष्ट्राची उद्दिष्ट गाठण्याचं देखील एक साधन असतं आणि ह्या वैशिष्ट्याला अनुसरून भारतीय संविधानाच्या सुरुवातीला देखील एक उद्देशपत्रिका जोडलेली आहे. ती आता आपण वाचून पाहिलेली आहे. ही उद्देशपत्रिका भारताच्या संविधानाचाच एक महत्त्वाचा भाग आहे, कारण भारताच्या उद्देशपत्रिकेमध्ये भारताच्या शासन व्यवस्थेचं स्वरूप कसं असेल, या शासन व्यवस्थेनं कोणती उद्दिष्ट स्वीकारलेली आहेत, तसंच भारताच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्राबाबतची उद्दिष्ट स्पष्ट केलेली आहे. ही उद्देशपत्रिका 26 नोव्हेंबर 1949ला मंजूर झालेली आहे आणि ती आता आपण पाहिलेली आहे. यावरून भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे देखील तत्त्वज्ञान आपल्याला सांगता येईल. ते पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला पाहायचं आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान समितीनं या उद्देशपत्रिकेला मंजुरी दिलेली आहे आणि 1976 साली 42वी घटना दुरुस्ती होऊन या उद्देशपत्रिकेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, राष्ट्रीय एकता आणि एकात्मता या शब्दांचा नव्यानं समावेश केलेला आहे. आता आपण सविस्तरपणे या संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये जे काही तत्त्वज्ञान आहे तर ते पाहूया. या संविधानाच्या उद्देशपत्रिकेचं लेखन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेलं आहे. भारतीय संविधानाचे जे काही तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान आपल्याला या 10 मुद्द्यांच्या आधारे पाहता येईल. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे, आम्ही भारतीय जनता, वी द पीपल ऑफ इंडिया. संविधान सभा ही भारतीय जनतेचं प्रतिनिधित्व करणारी सभा होती की ज्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, पारशी अशा वेगवेगळ्या जाती धर्माचे प्रतिनिधी होते. त्याच्यामध्ये एकही इंग्रजांचा प्रतिनिधी नव्हता. शिवाय इतर जे काही प्रांत होते, हे जे प्रांत आणि त्या प्रांतातील बरोबरच संस्थानिकांना देखील या संविधान समितीमध्ये प्रतिनिधित्व दिलेलं होतं आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकतंत्रात्मक संघटना म्हणून या संविधान समितीकडे पाहिलं जातं आणि या संविधान समितीला स्वतंत्र भारताकरिता राज्यघटना तयार करण्याचा पूर्णपणे अधिकार दिलेला होता. 1950 पासून आज 2020 सालापर्यंतच्या 70 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये जे काही राजकीय सत्तांतर झालेलं आहे तर ते लोकशाही मार्गाने होत असलेलं दिसतं आणि त्यावरूनच हे संविधान आम्हा सर्व भारतीयांना मान्य आहे असं त्याच्यातून सिद्ध होतं. आणि म्हणून संविधान निर्माणकर्त्यांनी भारतीय संविधानाच्या सुरुवातीलाच आम्ही भारतीय जनता अशा व्यापक आशयानं
हा शब्दप्रयोग वापरलेला आहे. ज्याप्रमाणे पुरुष सदस्य या संविधान समितीमध्ये होते त्याचप्रमाणे महिला देखील या संविधान समितीमध्ये होते. दुसरं तत्त्वज्ञान आहे सार्वभौमत्व. अखंड हिंदुस्थानची फाळणी होऊन भारत पाकिस्तान ही दोन राष्ट्र निर्माण झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारी 1950 पासून स्वतंत्र भारतासाठी राज्यघटना देखील अस्तित्वात आली. त्या दिवसापासून भारत हे राष्ट्र सार्वभौम बनलेलं आहे. भारताचं संविधान आम्ही भारतीय जनतेनं तयार केलेलं आहे. या एकाच वाक्यात या देशाची जनता संपूर्ण सार्वभौम आहे, संपूर्ण आहे, अंतिम आहे असं दिसून येतं. भारत सरकारप्रमाणे आमची राज्यघटना, जुन्या भारत सरकारप्रमाणे आमची राज्यघटना हे परकीय सत्तेचं देण नाही, तर ती स्वतः आम्ही निर्माण केलेली आहे. ही राजकीय व्यवस्था आता सार्वभौम आहे. या राज्यावरती, या राज्याच्या भूभागावरती आता इतर कोणत्याही विदेशी सत्तेचं नियंत्रण असणार नाही. देशातील जनता ही देशाच्या अंतर्गत बाबतीत आणि बाह्य बाबतीत सर्वश्रेष्ठ आणि सर्वोच्च असेल, असं या सार्वभौम संकल्पनेचा अर्थ आहे. तिसरा आहे समाजवादी. 1976 झालेल्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार हा शब्द संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आर्थिक समतेतूनच सामाजिक आणि आर्थिक न्याय निर्माण व्हावा हा उद्देश या शब्दाच्या पाठीमागे आहे. 1955च्या आवडी येथील काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी समाजवादी समाजरचनेचा पुरस्कार केला असल्याचे जाहीर केलेलं होतं आणि त्यानुसार शासनानं मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला होता. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काही उद्योगधंदे खाजगी मालकीचे तर काही उद्योगधंदे राष्ट्राच्या मालकीचे. त्याचाच परिणाम म्हणून 1969 साली प्रमुख 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. संपत्तीच्या केंद्रीकरणाला आणि मक्तेदारीला मर्यादा घातलेली आहे. सामाजिक व आर्थिक न्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जनतेच्या राहणीमानीचा दर्जा वाढविणे, नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधनं उपलब्ध करून देणं, जनतेचं शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास करणे इत्यादी कार्यही समाजवादी समाजव्यवस्थेनं हाती घेतलेले आहेत. म्हणून हा शब्द नव्यानं 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये घातलेला आहे. चौथा मुद्दा आहे धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष हा शब्द देखील संविधानामध्ये अनुसूत होता, मात्र उद्देशपत्रिकेमध्ये त्याचं प्रयोजन 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीस केलेलं आहे. भारतीय संविधानाच्या कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना बहाल केलेली होती आणि त्यानुसार नागरिक आपल्या धर्माचा आचरण प्रचार प्रसार करू शकत होते. नागरिकांवरती राज्य कोणताही धर्म लादणार नाही. भारत हे राष्ट्र कोणत्याही धर्माचा अधिकृत पुरस्कार करणार नाही. नागरिकांच्या मध्ये धर्माच्या आधारावरती भेदभाव केला जाणार नाही. सर्वांना समानतेची वागणूक दिली जाईल. अशा प्रकारची तरतूद ही धर्मनिरपेक्ष या संकल्पनेमध्ये अनुसूचित आहे. राज्यकारभार करताना सर्व धर्म समभाव या तत्वानुसार राज्यकारभार केला जाईल हा विश्वास देखील या धर्मनिरपेक्ष या उदारमतवादी दृष्टिकोनातून येत असलेला दिसून येतो. पाचवा आहे लोकशाही. भारतीय संविधानानं उद्देशपत्रिकेमध्ये लोकशाही किंवा प्रजासत्ताक अशा शब्दाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. जनतेचं सार्वभौमत्व मान्य करून प्रातिनिधिक लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार भारतानं केलेला आहे. संविधान निर्मात्यांना राजकीय लोकशाहीबरोबरच सामाजिक आणि आर्थिक लोकशाही देखील महत्त्वाची वाटत होती. भारतात सामाजिक लोकशाही यशस्वी झाल्याशिवाय राजकीय लोकशाही यशस्वी होणार नाही. म्हणजे जोपर्यंत लोकशाहीच्या माध्यमातून आर्थिक सामाजिक समता निर्माण होणार नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला अर्थ अभिप्रेत होणार नाही. जनतेत सामाजिक आर्थिक न्याय देण्यासाठी जबाबदार शासनव्यवस्था आवश्यक आहे आणि म्हणून सामाजिक आर्थिक राजकीय धोरणात्मक तत्वाच्या आधारानंच लोकशाही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी या शब्दाचा समावेश भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये केलेला आहे. सहावा मुद्दा आहे गणराज्य. लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये राज्यप्रमुख हा लोकनियुक्त किंवा वंश परंपरागत नसतो. इंग्लंडचा राजा हा वंश परंपरागत राज्यप्रमुख असून तो तिथे निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा राज्यकारभार पाहतो. त्यामुळे इंग्लंड हे प्रजासत्ताक राज्य बनलेलं आहे, परंतु प्रजासत्ताक गणराज्य नाही. भारतात राष्ट्रपती हे वंश परंपरेनं सत्तेवर येत नाहीत. जनतेकडून अप्रत्यक्ष राष्ट्रपतींची निवड जाते. तसेच जनतेचे प्रत्यक्ष निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत राज्यकारभार चालतो आणि म्हणून भारत हे प्रजासत्ताक गणराज्य आहे. पंतप्रधान हे वास्तविक तर राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख आहेत आणि भारताचा राज्यकारभार लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडून चालवला जातो.
जोपर्यंत जनतेचा पाठिंबा आहे तोपर्यंत शासन व्यवस्था आपल्या अधिकारपदावरती राहू शकते, असा लोकशाही गणराज्य या शब्दाचा अर्थ आहे. 7वा मुद्दा आहे न्याय. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाची तरतूद या शब्दामध्ये न्याय या शब्दानं केलेली आहे. उद्देशपत्रिकेमध्ये घटनाकारांना हे सामाजिक, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय देखील महत्त्वाचा वाटला आणि म्हणून त्यांनी सामाजिक न्याय व्यवस्थेमध्ये व्यक्तिमत्तेमध्ये भेदभाव असणार नाही, जातीच्या आधारावरती उच्च नीचता पाळला जाणार नाही, स्त्री पुरुष भेदभाव केला जाणार नाही, अशा प्रकारची तरतूद संविधानामध्ये केली. कलम 15 असेल की ज्यानं सामाजिक समतेचा पुरस्कार केला, कलम 17 असेल ज्याने अस्पृश्यता नष्ट केली, त्या माध्यमातून सामाजिक न्याय संविधान निर्मात्यांनी प्रस्थापित केलेला आहे. आर्थिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधनं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न देखील राजकीय व्यवस्थेने केलेला आहे. संपत्तीचं योग्य वाटप, आर्थिक विषमता कमी करणं, दारिद्र्य आणि बेकारी निवारणीचा प्रयत्न करणं, नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचाविणं, अशा विविध तरतुदी करून भारतीय नागरिकांना आर्थिक न्याय प्रस्थापित होण्याचा उद्देश संविधानानं स्वीकारलेला आहे. राजकीय न्यायामध्ये सर्व भारतातील नागरिकांना प्रौढ मतदानाचा अधिकार दिला. मतदान करणे, निवडणुकीला उभे राहणे, राजकीय पक्षांची स्थापना करणे, राजकीय सत्ता हस्तगत करणे, अशा तरतुदी राजकीय न्याय प्रस्थापित होण्यासाठी केलेल्या आहेत. सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला योग्य ती संधी उपलब्ध करून देणे, हा आशय न्याय या संकल्पनेच्या पाठीमागे आहे. 8वा मुद्दा आहे स्वातंत्र्य. उद्देशपत्रिकेमध्ये विचार स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्हाला श्रद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे, उपासना करण्याचं देखील स्वातंत्र्य दिलेलं आहे. या विविध स्वातंत्र्याचा उपयोग करून व्यक्तीला आपला स्वतःचा सर्वांगीण विकास करून घेण्याची संधी दिलेली आहे. आणि भारतीय संविधानाच्या 3ऱ्या विभागात कलम 12 ते 35 मूलभूत अधिकार देऊन तुम्हाला तुमची स्वातंत्र्य उपभोगता येतील. त्याचबरोबर या मूलभूत अधिकारांना संरक्षण दिलेलं आहे. व्यक्ती विकासासाठी अशा प्रकारचे स्वातंत्र्य व्यक्तीला असणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. पण प्रत्येक स्वातंत्र्याचा संबंध हा प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याशी असल्यामुळं तुम्हाला अनिर्बंध स्वातंत्र्याचा उपभोग घेता येणार नाही, अशी देखील तरतूद या संविधानाच्या उद्देशपत्रिकेनं संविधानामध्ये केलेली आहे. पुढचा मुद्दा आहे 9वा समता. भारतीय संविधानाच्या या सरनाम्यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. प्रत्येक भारतीयाचा दर्जा हा समान असेल, दर्जा आणि संधीची समानता अशा प्रकारची तरतूद करून प्रत्येक व्यक्तीचा दर्जा आणि संधी समान दिलेली आहेत. जात, धर्म, वंश, भाषा, लिंग अशा कोणत्याही भेदभावानुसार व्यक्तीला हीन लेखलं जाणार नाही. भारतीय संविधानाच्या 3ऱ्या विभागामध्ये कलम 14 ते 18 अशा प्रकारची तरतूद करून प्रत्येक व्यक्तीला कायद्यापुढे समान मानून तिचा दर्जा आणि संधी समान केलेली आहे. 10वा मुद्दा आहे बंधुता. भारतीय संविधानाच्या सरनाम्यात व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राचे ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी बंधुता या उद्दिष्टाचा स्वीकार केलेला आहे. भारतात विविध जाती, धर्माचे, पंथांचे, भाषांचे लोक राहत असल्यामुळे त्यांच्यात काही वेळेस धार्मिक वाद, जातीयवाद, प्रांतीयवाद, भाषावाद निर्माण होणं क्रमप्राप्त आहे. तेव्हा राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता टिकवण्यासाठी बंधुता या तत्त्वाची देखील अधिक गरज आहे. कुटुंबावर, समाजावर आणि राष्ट्रावर काही संकट जर निर्माण झालं तर त्या संकटाचा प्रतिकार करण्यासाठी एकतेच्या भावनेतून आपण एकत्र येणं गरजेचं आहे. आणि म्हणून 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्राचे ऐक्य या शब्दाच्या ऐवजी राष्ट्राचे ऐक्य व एकात्मता अशी नवीन शब्दरचना करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे भारतीय संविधानाच्या सरनाम्याचं तत्त्वज्ञान आपण 10 मुद्द्यांच्या आधारे या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याचबरोबर काही वेळेस या संविधानाच्या उद्देशपत्रिकेवरती टीका देखील केली जाते आणि त्या टीकेवरून असं दिसून येतं की खऱ्या अर्थाने ही उद्देशपत्रिका आहे असं म्हटलं जातं. काही वेळेस म्हटलं जातं की जरी उद्देशपत्रिका आदर्श असेल तर ते खरं आहे का, सगळेच त्यातले मुद्दे अस्तित्वात येतील का, अशी देखील टीका केली जाते. मात्र आपण राज्यशास्त्राचा अभ्यासक असताना, भारताचे नागरिक असताना खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाच्या सरनाम्याच्या मूल्यमापन करत असताना खऱ्या अर्थानं ही आदर्श अशी उद्देशपत्रिका आहे.
या उद्देशपत्रिकेला सामाजिक आर्थिक लोकशाहीचं भान आहे, सामाजिक परिवर्तनाचा देखील ती आधार आहे. त्याचबरोबर जनतेच्या भावभावनांचं प्रतिबिंब याच्यामध्ये उमटलेलं आहे. उदारमतवादी नैतिकतेचा देखील आधार ह्या उद्देशपत्रिकेमध्ये आहेत. लोककल्याणाचं ते साधन आहे आणि त्यामुळं ही उद्देशपत्रिका खूप चांगली आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. टीकाकार म्हणतात अतिशय आदर्श तत्वे आहेत, हा संविधानाचा भाग नाही, अनावश्यक आणि अयोग्य बदल केलेले आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयानं वेगवेगळ्या खटल्यांमध्ये निर्णय देत असताना संविधानाचे उद्देशपत्रिकेचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. त्याचबरोबर कन्हैयालाल मुंशी, M.V. पायली, अर्नेस्ट बार्कर इत्यादी विचारवंतांनी देखील संविधानाच्या उद्देशपत्रिकेचं गौरव केला असल्यामुळे देखील खऱ्या अर्थानं आदर्श अशा प्रकारची ही उद्देशपत्रिका आहे असं म्हणावं लागतं. या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचं तत्त्वज्ञान पाहिलं. तिची वैशिष्ट्ये देखील आपण शेवटच्या मुद्द्यामध्ये पाहिलेली आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा मुद्दा पाहूयात. धन्यवाद.